भुईंज पोलीस स्टेशनमध्ये नेमणुकीस असलेले ट्रॅफिक ड्युटीवरील पोलीस नाईक सुशांत धुमाळ यांच्या अथक प्रयत्नामुळे ट्रॅव्हल्स बसमध्ये विसरलेली पैशाची पर्स एका महिलेस सुखरूप परत मिळाली। आसरे तालुका वाई येथील रहिवासी कविता शिवराज सनस या आपल्या मुलीच्या शाळेची फी भरण्यासाठी वाई येथे ट्रॅव्हल्स बसने प्रवास करत असताना त्यांची पैशाची पर्स असलेली बॅग बसमध्येच विसरली होती। सदर पर्समध्ये 13,500 रुपये रोख रक्कम व महत्त्वाची कागदपत्रे व कपडे होते। ही बाब लक्षात येताच पोलीस नाईक सुशांत धुमाळ यांनी तत्काळ प्रयत्न करून संबंधित ट्रॅव्हल बसचा शोध घेतला। एपीआय पृथ्वीराज ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही पर्स मिळवून महिलेस समक्ष परत करण्यात आली। वाई उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनील साळुंखे, भुईंज पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री पृथ्वीराज ताटे तसेच पोलीस उपनिरीक्षक पतंगराव पाटील व पोलीस उपनिरीक्षक सूरज शिंदे यांनी पोलीस नाईक सुशांत धुमाळ यांच्या प्रामाणिकपणा व तत्परतेबद्दल अभिनंदन केले। आम्ही सकाळी 7:30 वाजता वाकडमधून निघालो, छोट्या आपल्या मिनी ट्रॅव्हल्सनी तिथून निघालो आणि पाचवडमध्ये उतरलो हायवेला। त्याच्यानंतर उतरल्यानंतर आमच्या 5-10 मिनिटांनी लक्षात आलं की बॅग राहिली बसमध्ये। तिथून आम्ही खाली ट्रॅक्स लागतात आपल्या पाचवड, तिथून आम्ही सातारला गेलो ट्रॅव्हल्सच्या मागे बघायला कुठे गेली। तिथं पोचलो सातारमध्ये तर तिथं काय माहिती मिळाली नाही आम्हाला। तिथून आम्ही रिटर्न इथं टोलनाक्यापाशी आलो। मग तिथं आम्हाला सुशांत सर भेटले, सुशांत धुमाळ सर भेटले आम्हाला। त्यांनी आम्हाला तिथे छान सपोर्ट केला, म्हणजे बॅग वगैरे असं शोधून दाखवलं, तिथं कॅमेरे वगैरे चेक केले, गाडी चेक केलं त्यांनी आणि मग तिथून आम्हाला माहिती मिळाली। किती रुपये होते टोटल तुमचे त्यामध्ये? 13-14 हजार होते त्याच्यामध्ये। आणि काय होते? नाही, कपडे वगैरे होते नवीनच घेतलेली आणि आमचं सामान होतं बाकीचं घरचंच साहित्य छोटं मोठं। नमस्कार, माझं नाव सुशांत दत्तात्रय धुमाळ, पोलीस नाईक भुईंज पोलीस स्टेशन। मी आज आणीवाडी टोलनाका येथे ड्युटीला असताना सदरील महिला आल्या, म्हणले की माझे पैशाची असलेली बॅग आणि माझे कपडे गेलेले आहेत। त्यांच्याबरोबर 2 लहान मुली होत्या आणि त्यांची आई होती। त्यांना काहीच त्या एकदम रडत होत्या तिथं की आमची बॅग गेली, कपडे गेले, माझ्या मुलीला पैसे फी भरायचे त्यासाठी त्यांनी पैसे आणलेले, ते पैसे पण गेले। मी त्यांना म्हटलं काही काळजी करू नका, मग आपण टोलनाक्यावर जाऊया म्हणतो। टोलनाक्यामध्ये गेलो तिथं आणि तिथले फुटेज बघितले, 1 तासभर फुटेज बघितले, गाड्यांचे नंबर काढले की या वेळेला कुठली गाडी गेली। तिथे फक्त मुलीला त्या माहीत होतं की ती पवार ट्रॅव्हल्स, एवढंच नुसतं तिनं साईडचं फक्त वाचलेलं, तिनं तेवढंच बघितलं पवार ट्रॅव्हल्स। त्याच्यावरून आम्ही सगळ्या गाड्यांचे 1 तासभर टोलनाक्याचे व्यवस्थापक गांधी साहेबांनी यांच्या मदतीने, अविनाश फरांदे, तिथले भोसले साहेब, तिथले विपिन वगैरे, तिथल्या सगळ्या मदतीने त्या लोकांच्या टोलनाक्याच्या व्यवस्थापकांच्या तिथून मग आम्ही फुटेज बघत बसलो। फुटेज बघितल्यानंतर आम्ही तिथे 10-15 ट्रॅव्हल्सवाल्यांना मग त्या गाडीत तिथनं त्या वेळेत गेलेले त्यांना फोन केले। काही लोक म्हणत नाही सापडले वगैरे। मग नंतर केशव पवार म्हणून ती एक गाडी होती टेम्पो ट्रॅव्हल्स, त्या टेम्पो ट्रॅव्हल्सला फोन केला, हो ते म्हणले आहे माझे, मी काय उघडून बघितलं नाही, मी आता पाटणमध्ये आहे, ती बॅग द्यायला येतो म्हणून ते आता भुईंज पोलीस स्टेशनला आले आणि केशव पवार यांनी ती बॅग आहे अशी होती त्या तिथीत आणून दिली। आणि या संदर्भात श्री पृथ्वीराज ताटे साहेब एपीआय भुईंज पोलीस स्टेशन यांचे पण मार्गदर्शन लाभले। धन्यवाद। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।